नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका यांचे जे अंदाजित वेळापत्रक आहे ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले होते. आता बघा जे अंदाजित वेळापत्रकानुसार आन्सर की जे आहे ते आलेली आहे. आन्सर की कशा प्रकारे बघता येणार आणि जर का तुम्हाला आक्षेप नोंदवायचा असेल तर तो कशा प्रकारे नोंदवता येणार याच्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि अजून पण तुम्ही जर का आन्सर की बघितली नसेल तर कशा प्रकारे तुम्हाला बघता येणार हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगेल. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या भरतीची संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडून जे आहे एक नवीन सूचना पत्र जे प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं 22/7/2025 या तारखेला. यामध्ये विषयामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा, नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत आन्सर की अँड ऑब्जेक्शन फॉर्म बाबत यामध्ये हा विषय सांगण्यात आलेला आहे. खाली जर बघितलं आपण तर बघा, नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत 29 वर्गातील 668 पदांसाठी जे की बघा 16 जुलै ते 19 जुलै या दरम्यान जे आहे तुमची ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेण्यात आलेली होती. आता जर बघितलं खाली तर बघा, ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत परीक्षार्थींना आन्सर की अँड ऑब्जेक्शन फॉर्म जे की बघा तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे दिनांक 23/7/25 या कालावधीत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक आक्षेपासाठी ऑब्जेक्शन रुपये 100, अक्षरी रुपये 100 मात्र शुल्क आकारण्यात येईल. बघा ज्यांना कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल त्यांच्यासाठी जर बघितलं तर 100 रुपये फी चार्ज लागणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि ऑब्जेक्शन फॉर्म आणि आन्सर की जे आहे तुम्हाला वेबसाईटवरती 23/7/2025 आणि 25/7/2025 या तारखेपर्यंतच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर जर बघितलं की 25/7 नंतर या कालावधीनंतर ऑब्जेक्शन फॉर्म जे तुमचे विचारात घेतले जाणार नाहीत, यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी. यामध्ये सरळ सरळ सांगण्यात आलेलं आहे की 25/7 नंतर यानंतर जर बघितलं तर तुम्हाला ऑब्जेक्शन फॉर्म आणि आन्सर की जी लिंक आहे ते एक्सपायर करण्यात येणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता बघा तुम्हाला कशा प्रकारे आन्सर की बघता येणार याबद्दल मी तुम्हाला सांगतो. तर बघा आन्सर की कशा प्रकारे डाउनलोड करता येणार ते तुम्हाला मी सांगतो. तर बघा सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवरती जायचं आहे. गुगल क्रोमवरती गेल्यानंतर मी जे तुम्हाला लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते तुम्हाला कॉपी करून पेस्ट करायची आहे. पेस्ट केल्यानंतर बघा तुम्हाला जो इंटरफेस आहे लॉग इन उमेदवार म्हणजे की या प्रकारे तुमचा तुम्हाला जो दिसून येणार आहे तुमच्या वेब ब्राउझरवरती. आता बघा यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जो आहे तुम्ही फॉर्म भरायच्या वेळी दिलेला होता तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला खाली जो आहे कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला आन्सर की जी आहे तुमची ओपन होऊन दिसणार आहे. त्यासोबतच तुम्हाला बाजूला जे ऑब्जेक्शन फॉर्म म्हणजेच की बघा तुम्हाला ऑब्जेक्शनची पण जे माहिती आहे तुम्हाला देण्यात येणार आहे. आता बघा ऑब्जेक्शन जर तुम्हाला करायचं असेल त्यासाठी 100 रुपये फीज आहे, तुम्ही लक्षात घ्या. जर का तुमचे खरोखर मार्क कमी आले किंवा बघा जो तुमचं बरोबर आन्सर आहे तुम्हाला चुकीचं देण्यात आलेला आहे तर त्यासाठी तुम्ही जे ऑब्जेक्शन करू शकता. आणि याची जी लास्ट डेट आहे 25/7/2025 हे असणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि 25/7 पर्यंतच बघा ही जी लिंक आहे ते ऍक्टिव्ह राहणार आहे. त्याच्यानंतर ही लिंक जी आहे ती एक्सपायर केल्या जाणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता बघा तुमचा स्कोर किती आलेला आहे आन्सर की मधून तुम्ही बघितला असेल किंवा नाही बघितला असेल तर बघल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलेलं होतं ते मला सांगा, जेणेकरून बघा नॉर्मलायझेशन नंतर तुमचे मार्क्स किती कमी होणार किंवा वाढणार याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुमचा पेपरची जी शिफ्ट होती ती कोणती होती आणि पेपरची एक्झाम आहे तो टफ होता की सिंपल होता ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि आन्सर की जे आहे तुम्ही माझ्या जे तुम्हाला मी आता हे टेलिग्राम चॅनल दाखवत आहे यावरती तुम्ही मला तुमची जी आन्सर की आहे ते प्रोव्हाइड करा, जेणेकरून बघा जे एक्झामची लेवल आहे ते मला समजून येणार आणि मी तुम्हाला सांगू शकेल की नॉर्मलायझेशन नंतर तुमचे मार्क्स कमी होणार की वाढू शकेल. तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. जर जर का तुम्हाला व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर का तुम्हाला आन्सर की डाउनलोड करता येत नसेल तर बघा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी तुम्हाला आन्सर की डाउनलोड करून देऊ शकतो. आणि या भरतीची संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊन जा. तर बघा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.